नमस्कार, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मँगो बर्फी। सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गूळ। गुळाच्या जागी तुम्ही साखर पण वापरू शकता, पण गूळ हेल्थसाठी चांगला आहे म्हणून मी गूळ यूज करते। 1 वाटी गूळ घेतला। आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा, त्याचा पाक बनवून घ्यायचा। असंच हलवत राहायचं त्याला चांगलं। हे बघा, अशा प्रकारे तो पातळ होतो। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं। 15 मिनिटं हलवला की एकदम परफेक्ट होऊन जातो। त्यानंतर त्यामध्ये खीस टाकायचा 1 वाटी। 1 वाटी गूळ घेतला मी, त्याच वाटीने 1 वाटी खीस घेतला खोबऱ्याचा। ते चांगलं मिक्स करून घ्यायचा गुळामध्ये खीस चांगल्या प्रकारे। हे बघा, अशा प्रकारे चांगलं हलवून घ्यायचं त्याला। त्यानंतर त्यामध्ये इलायची टाकायची थोडीशी आणि ते मिक्स करून घ्यायची। त्यानंतर ज्या वाटीने खीस घेतला त्याच वाटीने 1 वाटी आंब्याचा रस घ्यायचा आपल्याला, तो टाकायचा त्यामध्ये आणि ते चांगलं हलवून घ्यायचं। एकदम मऊसूद होतात आपल्या वड्या, एकदम सॉफ्ट अशा लगे। 5 मिनिटं हलवल्याच्या नंतर हे बघा, अशा प्रकारे हे असं सॉफ्ट बनतं। तयार आहे आपलं बघा सारण हे। त्यानंतर एका टीनला किंवा केकच्या साचा किंवा ट्रे कशाला पण काही पण घेऊ शकता तुम्ही। त्याला मधातून तूप लावून घ्यायचं चांगल्या प्रकारे पूर्ण। हे बघा, मी तूप लावून घेते त्याला पूर्ण। त्यानंतर ते सारण जे आपण बनवलेलं आहे ते याच्यात टाकून घ्यायचं। आपल्याला वड्या पाडायच्या आहेत त्याच्या, त्यामुळं ट्रेचा कशाचा पण वापर करू शकता तुम्ही। मी केकचा साचा घेतलेला आहे इथं। त्यानंतर ते टाकल्याच्या नंतर त्याला चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि ते प्लेन होत नसेल तर एक पॅच्युला घ्यायचं, त्याला तूप लावायचं आणि पॅच्युल्यानं पूर्ण असं लगे प्लेन करून घ्यायचं ते। किंवा तुम्ही एखादी वाटीला पण तूप लावून ते वाटीनं सुद्धा करू शकता। म्हणजे हे बघा, अशा प्रकारे मी प्लेन करून घेतलंय। त्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्ही चाकून किंवा मग उलथण्यानं कशानं पण वड्या पाडू शकता। चाकून बघा, अशा प्रकारे वड्या पाडल्या। त्यानंतर त्यावर मी काजू लावते। प्रत्येक वडीवर 1-1 काजू लावून घ्यायचा। खायला एकदम छान लागतात, एकदम सॉफ्ट होतात पुन्हा, आणि गूळ वापरल्यामुळे हेल्थसाठी चांगले आहेत ते। हे बघा, अशा प्रकारे आपल्या वड्या तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।